क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या माध्यमातून आपल्यावरती प्रतिक्रांत्या झालेल्या आहेत। न्यायालय सुद्धा हा त्याच समुदायाच्या हातात आहे, त्यांना जसं वाटेल तसं ते निर्णय घेऊ शकतात। या राजकीय स्वार्थी लोकांनी या जातीला प्रगल्भ करण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे। आज घडीला जाती ज्या प्रगल्भ झाल्या त्या राजकारणातून झालेल्या आहेत। या दोन समाजामध्ये जास्तीत जास्त भांडणं पेटावेत आणि त्यातून एक मोठी दंगल घडावी। पोट भरून लोकांपासून आपला समाज सजग आणि जागृत झाला पाहिजे। आरक्षणाचा उपवर्गीकरणाचा विरोधी मोर्चा आयोजित केलेला आहे, त्या मोर्चाच्या संदर्भामध्ये आपली काय भूमिका असणार आहे? मी सुधांशु कांबळे, मी भोकर येथून आलो। उपवर्गीकरण या मोर्चाच्या संदर्भाने मोर्चामध्ये सामील होण्यासाठी इथे आलेला आहे। उपवर्गीकरण हा विषय एका बाजूला सामाजिक विश्लेषण करत असताना जर बघितलं तर सामाजिक आर्थिक निकषावर हे आरक्षण दिलेले आहे आणि या आरक्षणाला बगल देऊन खऱ्या अर्थाने या दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न येते या उपवर्गीकरण संदर्भाने केला जात आहे। हा मोर्चा मातंग समाजाच्या किंवा कुठल्या व्यक्तीच्या कुठल्या जातीला विरोध करण्यासाठी हा मोर्चा नाही, मात्र या दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी जो डाव आखला जातो त्या डाव हाणून पाडण्यासाठी हा आयोजित केलेला मोर्चा आहे। हा देवेंद्र फडणवीस यांनी केलेला हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या समाजावरती दलित समाजावर मागासवर्गीय समुदायावर घात घालणारा हा प्रयत्न आहे। हा हाणून पाडण्यासाठी आपल्याला एकत्रितरित्या लढा उभारणं गरजेचं आहे। स्वातंत्र्यपूर्वी काळामध्ये सुद्धा या समुदायाने जे अन्याय करणारा समुदाय आहे क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या माध्यमातून आपल्यावरती प्रतिक्रांत्या झालेल्या आहेत। आज सुद्धा जसा जसा समाज आपला प्रगत होत चाललाय त्याला हाणून पाडण्यासाठी त्याच्यावरती प्रतिक्रांती करण्यासाठी हे छुपे डाव आहेत आणि हे डाव ओळखणं आपल्याला काळाची गरज आहे। सर, तुम्ही आता म्हणलं होतं की फडणवीसने रचलेला हा डाव आहे, पण मला सांगावं असं वाटतं की उपवर्गीकरण हे सुरुवातीला पंजाब राज्यामध्ये 1975ला आणलं होतं, त्यावेळेस तर फडणवीस नव्हते आणि बीजेपी सुद्धा त्यावेळेस नव्हती। काँग्रेस सरकार ज्यावेळेस होतं त्यावेळेस उपवर्गीकरण आणलेलं आहे, मग फडणवीसला दोष कशामुळे? या देशाच्या जेवढ्या स्वातंत्र्याच्या ज्या सत्ता आहेत, धर्मसत्ता असतील, अर्थसत्ता असतील, राजसत्ता असतील, हे सर्व आज अनादी कालापासून हे ब्राह्मण सत्तेखाली आहेत। ब्राह्मण यावरती राज करतोय आणि आज घडीला आपण म्हणताय की न्यायालयाने हा निर्णय घेतलेला आहे, सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे, परंतु न्यायालय सुद्धा हा त्याच समुदायाच्या हातात आहे, त्यांना जसं वाटेल तसं ते निर्णय घेऊ शकतात। त्यांच्या बाजूने जसं क्रांती झालेली प्रतिक्रांती हाणून पाडण्यासाठी ते न्यायालयाचा उपयोग करून खऱ्या अर्थाने या मागासवर्गीयावर आपल्यावर अन्याय करण्याचा हा घात आहे। सर, शासन म्हणतं की आम्ही उपवर्गीकरण करणार आहोत, फडणवीस सरकारने तसा इशारा सुद्धा दिलेला आहे की येत्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही उपवर्गीकरण करणार आहोत, पण फडणवीस सरकारचा जो काही निर्णय असेल, यस किंवा नो, उपवर्गीकरणाची पॉझिटिव्ह बाजू असेल किंवा निगेटिव्ह असेल, करणार असेल किंवा नाही करणार असेल, पण एवढं एक दिसून आले की ते विलंब लावत आहेत। फडणवीस सरकार उपवर्गीकरणाचा रिझल्ट देण्यामध्ये विलंब लावण्याचं कारण काय वाटतं तुम्हाला? दोन समाजामध्ये भांडण लावा हे कारण असू शकते का? कलम 340, 341, 342 हे शेड्यूल आहे। 6000 जातींना एकत्रित बांधण्याचा जे बाबासाहेबांनी संकल्प केला होता ते 6000 जातींना बाबासाहेबांनी चार वर्गामध्ये बांधून टाकलंय। पुन्हा ते वर्ग तोडण्यासाठी फडणवीस सरकार असो किंवा केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार हे एक वेगळ्या प्रकारचं षडयंत्र करत आहेत। फडणवीस सरकारने जे दिरंगाई करत आहे हे आरक्षण उशिरा म्हणजे आरक्षणाच्या संदर्भाने या उपवर्गीकरणाच्या संदर्भाने निर्णय देणं म्हणजे जे उशीर करत आहे त्यामागे मुख्य हेतू असावं या दोन समाजामध्ये जास्तीत जास्त भांडणं पेटावेत आणि त्यातून एक मोठी दंगल घडावी। त्या दंगलीला कॅश करण्यासाठी दंगलीवर नजर ठेवून या मतावर डोळा ठेवून चालवलेला हा कार्यक्रम आहे असं माझं दृढ मत आहे। सर, मला एक दुसरा प्रश्न विचारावा वाटतो की आज ज्या काही समर्थनामधल्या जाती आहेत, ज्या काही असतील, किती असतील त्याची संख्या मला काढत बसायची नाही, पण समर्थन करणाऱ्या जाती ज्या आहेत त्या म्हणतात की आम्हाला आरक्षणाचा हव्या त्या प्रमाणामध्ये लाभ मिळालेला नाही। त्यांची मागणी मग फायलान जो काही त्यांचा निर्णय असेल तो शासनाचा आहे, सरकार करेल, सर्वोच्च न्यायालय बघेल, पण दोन समाजामध्ये नक्कीच या उपवर्गीकरणाच्या लढ्याच्या माध्यमातून एक दरी निर्माण होत चाललेली आहे असं दिसत आहे। हे उपवर्गीकरण म्हणजे मांग विरुद्ध नवबौद्ध असं आहे का? नाही, गलत आहे, याबद्दल माझं समर्थन नाही। खऱ्या अर्थाने जेव्हा या जाती तोडून समाज निर्मितीचा कार्यक्रम बाबासाहेबांनी हाती घेतला तेव्हा 59 जाती ह्या एससी मध्ये आपल्याला समाविष्ट करून घेतल्या। जाती 59 जातीचं मागासले पण हे सारखंच होतं। जेव्हा आरक्षण दिलं जात होतं तेव्हा ते मागासले पण समान होतं। जेव्हा तुम्हाला एका विशिष्ट रेषा ओढून जेव्हा तुम्हाला एका स्पर्धेसाठी सोडलं जातं त्यावेळेस तुम्ही समप्रमाणामध्ये त्याच प्रमाणामध्ये आपल्याला स्पर्धेसाठी एकाच रेषेमध्ये सोडून आपल्याला स्पर्धेमध्ये पळण्यासाठी सोडलंय। मात्र त्या स्पर्धेमध्ये कदाचित कोणी त्यांच्या यथाशक्तीनुसार मागे पुढे पडले असतील, मात्र बाबासाहेबांना असं कोणाला एक वेगळं दिलंय
एक वेगळा वाटा दिला, ह्या जातीला वेगळा वाटा दिला, हे कदापि होऊ शकत नाही. अभ्यासाची जर कास धरली, कदाचित येणाऱ्या काळामध्ये किंवा मागच्या काळामध्ये जर या समुदायाने उरलेल्या 58 जातीने किंवा बौद्ध समाजात असं म्हणताय तसं बौद्ध समाजाची तशी प्रगती झाली नाही. परंतु काही लोकांना आपण जर म्हणत असाल आपण या लोकांना गृहीत धरून या समाजाची प्रगती झाली, पण हे कदापि असं नाही. 58 जाती त्याच सामाजिक आर्थिक ह्याच्यामध्ये आहेत, त्यांना समान त्यांना सुद्धा आज 58 जातीला जेवढ्या आरक्षणाची गरज आहे तेवढ्याच प्रमाणानं बौद्ध समाजाला सुद्धा गरज आहे. म्हणून असा जातीभेद करणं किंवा या आरक्षणाचा एका जातीनं घेतलं किंवा एका जातीनं घेतलं नाही हा दुजाभाव करणं गैर ठरणार आहे. सर, आज सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्यापैकी 2 समाजामध्ये तेढ निर्माण झालेला आहे. पण आंबेडकरी चळवळ म्हणलं की मांगा महारांची ढोरा चांभाराची चळवळ म्हणून अगोदरपासून ओळखली जाते. ह्या चळवळीला मांगा महारांची चळवळ म्हणूनच ओळखलं जातं, आंबेडकरी चळवळ. मग या आंबेडकरी चळवळीमध्ये मातंग समाजाचा सुद्धा बराचसा वाटा आहे. प्रमाण कमी असेल नवबौद्धांच्या पेक्षा, पण आंबेडकरी चळवळीमध्ये अगोदरपासून मातंग समाजाचा सुद्धा बराचसा वाटा आहे. पण तो मातंग समाज असेल किंवा नवबौद्ध समाजामधले काही लोक असतील, दोन्हीकडून महापुरुषांवर चिखलफेक खालच्या पातळीवर जाऊन केली जात आहे, जे खूप चुकीचं आहे. दोन्ही समाजाकडून ज्या महापुरुषांवर चिखलफेक केली जात आहे त्या चिखलफेक करणाऱ्या लोकांना तुम्ही काय सांगाल? बघा, बाबासाहेबांच्या अगोदर ही चळवळ, बाबासाहेब जेव्हा चळवळी नेटानं समोर नेत होते त्यावेळेस ते सामाजिक चळवळ म्हणून बघायचे. परंतु आज घडीला ही चळवळी जातीस्थ बंदिस्त झाल्या. ज्या स्वार्थी पोटपिपासू लोक आहेत त्या लोकांनी मात्र या सामाजिक चळवळीला जातीचं रूप देऊन ते जातीच्या प्रमाणामध्ये जातीला समोर करून आपलं पोट भरून घेण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे. खऱ्या अर्थाने या पोट भरून लोकांपासून आपला समाज सजग आणि जागृत झाला पाहिजे असं मला वाटते. कारण येणाऱ्या काळात हेच आपल्याला तारू शकते. आपली जागृती आपल्यामध्ये झालेली, आपल्यावर होणारे अन्याय अत्याचार खऱ्या अर्थाने उघड्या डोळ्यानं बघू तर आपण या पोटभरू लोकांचं जे षडयंत्र आहे हे हाणून पाडू तर आपण सुरक्षित राहू. मला वाटतं जातीमध्ये तेढ निर्माण करण्यामध्ये या ठिकाणी थोडंसं तरी जातीमध्ये तेढ निर्माण झालेलं आहे असं वाटतंय. कदापि नाही. कारण ही क्रांती आणि प्रतिक्रांती हे सातत्याने चालत आलेल्या आहेत बुद्धाच्या काळापासून ते आजपर्यंतच्या काळापर्यंत. ह्या क्रांती प्रतिक्रांती हजारो वर्षापासून चालू आहेत. जेव्हा आपली प्रगती होते तेव्हा वाटते की आपल्यालाही त्यांना हाणून पाडावं, यासाठी त्यांचं षडयंत्र असते. त्यांचं षडयंत्र जसंच आहे तसं आंबेडकरी चळवळीचं सुद्धा एक त्यांना सुरक्षितरित्या आपण त्यांना म्हणजे फेस करणं आणि आपणही काही वेगळ्या चाली घेऊन आपण समोर येणं काळाची गरज आहे. म्हणून मी या निमित्तानं आपल्या चॅनलच्या निमित्तानं मी नम्र आवाहन करतो की आपण या चालीरीती या RSSच्या लोकांनी किंवा या जात्यां लोकांनी जे समोर आणलेल्या काही घटना आहेत ते ओळखून आपण एकत्रितरित्या पहिलं जसं समाजाच्या नावाखाली आपण एकत्रित होतो, या जाती तोडून समाजाच्या नावाखाली आपण एकत्रित यावं अशी मी नम्र विनंती करतो. आता एक थोडासा वेगळा उपवर्गीकरणाचा थोडासा वेगळा प्रश्न मी विचारतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की जाती विरहित समाज रचना, जातीचं निर्मूलन झालं पाहिजे, जात व्यवस्था भारत देशामध्ये टिकून राहिली नाही पाहिजे, कारण भारताचं वाटोळं होण्यासाठी कारण जात आहे. मग आजची जर परिस्थिती बघितलं तर आजही बाबासाहेबांच्या संकल्पनेतला भारत तयार झालेला नाही. आज सुद्धा देश जातीमध्येच विभागलेला आहे. आजही ज्यावेळेस आपल्याला लग्न करायचं असतं प्रत्येक जण आपल्या जातीमध्येच लग्न करतो. रोटी बेटी व्यवहार आज सुद्धा कमीत कमी SC कॅटेगरीमध्ये तरी व्हायला पाहिजे होता, तो सुरू झालेला नाही. याचे कारण काय आहेत तुम्हाला वाटतं? याचं कारण आहे खऱ्या अर्थानं गाव पातळीपासून ते आपण जसं विचार करू आपण 2 प्रकारचे आपल्याकडे स्वार्थ आहेत. एक राजकीय स्वार्थ आहे, एक शैक्षणिक स्वार्थ आहे. या राजकीय स्वार्थी लोकांनी या जातीला प्रगल्भ करण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. आज घडीला जाती ज्या प्रगल्भ झाल्या त्या राजकारणातून झालेल्या आहेत. राजकारणामध्ये जर सामाजिकरण आलं, राजकारणामध्ये समाज जर समोर आलं, वास्तव जर समोर आलं तर या जाती निर्माण झाल्या नाही म्हणजे जाती ह्या तोडल्या गेल्या असत्या. मात्र जाती ह्या प्रगल्भ करण्यासाठी राजकीय जे पुढारी आहेत, जे आज घडीला जसे काही लोक आपल्या पोट भरून घेण्यासाठी समोर येऊन जातीच्या भांडणं लावून जाती प्रगल्भ करून जातीमध्ये एक वेगळं आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न आहेत. बाबासाहेबांनी सांगितलं होतं, बाबासाहेबांनी 6000 जाती तोडलं आणि त्याचा एक समाज निर्माण केला. पुन्हा जाती तोडण्याचा कार्यक्रम, जातीत निर्माण करण्याचा कार्यक्रम आपल्यासारख्या काही लोकांनी सुरू केलेला आहे. एवढं मात्र आपल्याला ओळखावं लागणार आहे आणि जाती जोडण्यासाठीचा पुन्हा कार्यक्रम आपल्या हाती घ्यावा लागणार आहे, हे या निमित्ताने मला सांगायचं. सर, आपण वेळ काढलात आणि या चॅनलला मुलाखत दिलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. तुमचेही धन्यवाद. आभारी आहे. नमस्कार. जय मित्र हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर फेसबुक इंस्टाग्रामवरून पाहत असाल तर पेजला फॉलो करा. याच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ मी या चॅनलवरून घेऊन येत असतो. धन्यवाद.